लेक बेल रिसॉर्ट, राहण्याची व जेवणाची उत्तम सोय, निसर्गरम्य परिसरात वसलेले साकूर गाव आणि याच गावातून कवडदरा साकूर रोडवर विस्तृत स्वरूपात उभारलेले लेक बेल रिसॉर्ट। यामध्ये ग्राहकांना एसी, नॉन एसी रूम उपलब्ध आहेत। शिवतीर्थ डेअरीच्या अगदी जवळ तसेच सिन्नर घोटी महामार्गाच्या हाकेच्या अंतरावर असलेले लेक बेल रिसॉर्ट अगदी रिझनेबल पैशात चांगली सोय आणि राहण्याची उत्तम व्यवस्था मिळेल। SMBT हॉस्पिटल पासून फक्त 1 किलोमीटर अंतरावर असलेले लेक बेल रिसॉर्ट आपल्या सेवेसाठी उपलब्ध आहे। संपर्क साधावा। माणिकराव कोकाटे बरसले, माझेही फ्लेक्स लावा। नाशिकच्या पालकमंत्री पदाचा राजकीय तिढा अद्याप सुटण्याची चिन्हे नाहीत। नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला स्थगिती देण्यात आली आहे। ही स्थगिती केव्हा उठणार याची कार्यकर्ते विचारणा करीत आहेत। कोण पालकमंत्री होणार याबाबत दिवसेंदिवस उत्सुकता वाढत आहे। पालकमंत्री पदाचा निर्णय अद्याप झालेला नाही। मात्र भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना गिरीश महाजन हेच पालकमंत्री होणार याबाबत आत्मविश्वास आहे। त्यामुळे राजकारण चांगलंच तापलं आहे। मंत्री गिरीश महाजन यांचे समर्थक आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी शहरात ठिकठिकाणी त्यांचे होर्डिंग लावले आहेत। या सर्व होर्डिंग्सवर पालकमंत्री म्हणून मंत्री महाजन यांचा ठळक उल्लेख करण्यात आलाय। रविवारी झालेल्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला देखील श्री महाजन हेच प्रमुख पाहुणे होते। या पार्श्वभूमीवर माणिकराव कोकाटे यांच्या समर्थक मात्र अस्वस्थ झाले आहेत। त्यांनी कोकाटे यांच्याकडे भाजपकडून लावण्यात आलेल्या फ्लेक्स बाबत आपली नापसंती व्यक्त केली। पालकमंत्री केव्हा आणि कोण होणार असे विचारणे हे कार्यकर्ते सतत करत आहेत। यावर मंत्री कोकाटे यांनी देखील नामी शक्कल शोधली आहे। गिरीश महाजन यांचे पालकमंत्री म्हणून फ्लेक्स लावल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांना आनंद वाटत असेल, त्यांचे समर्थक खुश होत असतील तर होऊ द्या। माझे फ्लेक्स लावल्याने तुम्हाला आनंद मिळणार असेल तर माझेही लावा, असा चिमटा त्यांनी आपल्या समर्थकांना घेतला आहे। कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे मंत्री माणिकराव कोकाटे हे स्थानिक मंत्री आहेत। त्यामुळे त्यांना पालकमंत्री करण्यात यावं यासाठी कार्यकर्ते आग्रही आहेत। त्यासाठी कोकाटे समर्थकांनी आंदोलन देखील केलं होतं। दरम्यान नाशिक जिल्ह्यात महायुतीचे सर्वच्या सर्व 14 आमदार विधानसभा निवडणुकीत विजयी झाले आहेत। मात्र जिल्ह्याचा पालकमंत्री स्थानिक नाही, त्यामुळे आमदार देखील अस्वस्थ आहेत। स्थानिक मंत्र्यांना पालकमंत्री करावे यासाठी त्यांचा आग्रह आहे। यावर मुख्यमंत्री काय निर्णय घेतात याची आता सगळ्यांनाच प्रतीक्षा आहे। लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे, नाशिक।